खाली मंजूर झालेले खाल्लं काय महिना ते सावकार जरी झालं ना वरलं काम जाईल ना तुम्हाला. कोकण गावामध्ये आपण विविध विकास कामांचे उद्घाटन करतोय, तर काय सांगाल किती कोटीचा निधी आपण या गावाला साठी दिलेला आहे? आतापर्यंत तर आपण प्रत्येक गावामध्ये मोठ्या स्वरूपात महायुती सरकारच्या माध्यमातून निधी आणलेला आहे. विशेषतः कोकण गाव असेल, निजरनेश्वर देवस्थान अतिशय भक्तिभावाने इथं भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्याचाही मंदिराचा नवीन काम सुरू आहे. हा जो रस्ता आहे इथला, यासाठी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली 50 लाख रुपये आम्ही या रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. गावात विविध पिका मंजूर केल्या आहेत. प्युअर ब्लॉक असेल, हे जी मागणी ग्रामस्थांची येते त्या प्रत्येक मागणीचा सकारात्मक विचार करून आम्ही निधी देण्याचा कुठलाही राजकीय हेवे दावे न ठेवता, राजकीय मतभेद न ठेवता गावच्या विकासाला प्राधान्य देऊन आम्ही पुढे चाललो. त्यामुळे माझ्या माहितीनुसार तरी इथं 2-2.5-3 कोटीच्या आसपासच्या आज कार्यक्रम आपण विकास कामांचं लोकार्पण असेल, काही नवीन भूमिपूजनाचा कार्यक्रम आज घेत आहे.